मंत्री नितेश राणे सध्या या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत। नितेशजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकांचा आसरा होता अशी माहिती सध्या समोर येते। आता या प्रकरणी पोलिसांनी आणखी कारवाई करावी यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल आणि या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा कराल? होती धर्मांतर करत होती, जिहाद करत होती। ती काय मुला मुलींना नोकऱ्या देत नव्हती। जिहाद करणाऱ्या अगर व्यक्तीला कोण मदत करत असेल, आश्रय देत असेल, आशीर्वाद देत असेल तर ती अतिरेकी संघटना झाली, तो राजकीय पक्ष झालेला नाही। आणि म्हणून एमआयएमचा तो कॉन्ट्रॅक्टर तो ह्या लोकांना पहिला अटक करून ह्यांची पण चौकशी करायला पाहिजे। आणि एमआयएम नावाची ही घेतात ती एक दहशतवादी संघटना आहे, जशी PFI, ISI, अल कायदा तशी। मध्ये त्या इम्तियाज अलीचं स्टेटमेंट पण आलेलं की हम पूरा महाराष्ट्र हरा कर देंगे, म्हणजे जिहाद करेंगे। ह्याच्यात त्याला अर्थ लावायचं का आम्ही? आणि म्हणून मला तुम्हाला म्हणणं आहे, हे जे काही हिदा खानच्या निमित्ताने तिचे जे काय मागचे जे मास्टर माइंड जे आता एक एक बाहेर येत आहेत ना, ती तर फक्त एक निमित्त होती, तिचा फक्त मुखवटा होता। पण त्याचे मागचे हे जे काही सूत्रधार आणि तिचे जे अब्बा बसले आहेत ना, त्यांनाही अटक आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे, जेणेकरून जिहाद करण्याचं काय यांचं उद्दिष्ट, कुठल्या पद्धतीने हिंद करू पाहतायत, या गोष्टी पण बाहेर आल्या पाहिजे। नितेशजी, मात्र मतीन पटेलांच्या घरी ही निदा राहिली होती अशी माहिती सध्या समोर येते। आता या सगळ्या प्रकरणाचा आणखी कठोर पद्धतीने कारवाई होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पावलं उचलाल? आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलू ना या बाबतीमध्ये, कारण हा छोटा विषय नाही आहे। असंख्य हिंदू माता भगिनींना आणि हिंदू मुला मुलींना ही त्या TCS कंपनीमध्ये ही धर्मांतर करायला लावायचे, बीफ खायला। म्हणजे ह्या लोकांची काय मॉडस ऑपरेंडी होती, ह्यांचं काय उद्दिष्ट होतं, काय हेतू होता ह्यांचा, हे सगळ्या गोष्टी तपासल्याशिवाय ह्या गोष्टी बंद होणार नाही। आज एक हिदा खान बाजूला गेली तर हे लोक दुसरे 4 उभे करतील। निश्चित। मात्र नितेशजी, हे जे आरोप केले जात आहेत या आरोपांचं खंडन एमआयएम कडून केलं जातंय। एमआयएमला हे सगळे आरोप मान्य नाही, ते करणारच ना। आरोपाचं खंडन ते नेहमी करत आलेले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत पद्धतीने राहतात तसंच ते मुमरावाली बरोबर पण झालेलं। तिचे ते कागदपत्र सापडलं नाही म्हणून तिला डिस्क्वालिफाय केलं गेलेलं आहे। म्हणून बोलतो या एमआयएम नावाच्या पक्षाचं पहिले तर नोंदणी रद्द करायला पाहिजे, तिला एक दहशतवादी संघटना म्हणून तिला त्या पक्षाला जाहीर करायला पाहिजे। आणि या सगळ्या लोकांना जसं दहशतवाद्यांना आपण चौकशी करतो त्या कलमा अंतर्गत यांची चौकशी व्हायला पाहिजे, असं आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहोत। निश्चित। त्यामुळे त्यानंतर आता कशी कारवाई पुढे होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास नितेशजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी।